संपूर्ण देशातील LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सरकारने म्हटलं आहे की ज्या भागामध्ये PNG कनेक्शन उपलब्ध आहेत आणि ते घरापर्यंत पोहोचले आहे त्या ठिकाणी लोकांनी PNG कनेक्शन घेणे अनिवार्य असेल। असे न केल्यास अशा घरामध्ये 3 महिन्याच्या आत LPG पुरवठा बंद केला जाईल। या निर्णयाचा उद्देश गॅस नेटवर्कचा विस्तार जलद करणे आणि एका इंधनावरची अवलंबित्व कमी करणे हा आहे। याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पुरवठ्यात अडथळे येत असल्याने भारताला LPGच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे सरकार घरगुती आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पाईपद्वारे येणाऱ्या नैसर्गिक वायूकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे। PNGचा पुरवठा पाईपलाईनद्वारे थेट स्वयंपाकघरातील बर्नरपर्यंत सतत होत राहतो, त्यामुळे सिलेंडर रिफिल बुक करण्याची गरज राहत नाही। अशातच आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश 2026 जारी केला आहे। याचा उद्देश पाईपलाईन पायाभूत सुविधांचा विस्तार वेगाने करणे, मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे आणि ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यासाठी LPG ऐवजी PNG कडे वळण्यास प्रोत्साहन देणे हा आहे। यामुळे LPG वरील ताण कमी होणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा उद्देश अशा भागामधून LPGचा पुरवठा कमी करणे आहे जिथे पाईपलाईन सुविधा उपलब्ध आहे आणि तो पुरवठा त्या भागाकडे वळविणे जिथे अशा सुविधा नाहीत। जागतिक पुरवठ्यातील अडथळे, हॉर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। यावर बोलताना तेल सचिव नीरज मित्तल यांनी म्हटले आहे की या सुधारांमुळे संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे। या आदेशाचा उद्देश मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे, शुल्काचे मानकीकरण करणे आणि ठराविक कालावधीत परवानग्या देणे हा आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।